नमस्कार. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी घरच्या घरी हॉटेल स्टाईल इटालियन राईस तयार करणार आहोत. हा राईस मुलांना व मोठ्या लोकांनाही आवडेल इतका चविष्ट हा राईस तयार होतो. कमीत कमी मसाल्यांचा वापर करून इथे हा राईस तयार झालेला आहे. त्याचबरोबर टिफिन भरताना ह्यामध्ये मी 2 बिस्किट व थोडेसे सोया स्टिक दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार कोणताही स्नॅक्स देऊ शकता. चला तर आता आपण हा राईस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. कढईमध्ये अर्धा चमचा तेल ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 टीस्पून बटरही ॲड करून घेतलेलं आहे. तेल व बटर छान गरम करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर इथे मी 1 टीस्पून खिसलेला लसूण घेतलेला आहे. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे व 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. इथे मी आता हाफ टीस्पून खिसलेला लसूण ॲड करून घेत आहे. लसूण छान गरम करून घ्यायचा आहे. म्हणजे हा लसणाचा आपण कलर न चेंज करता अगदी हलकासा कलर चेंज झाल्यानंतर ह्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेणार आहोत. कांदाही आपण छान कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहोत. इथे मी कांदा व लसूण परतताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे. लो गॅसवरतीच हे छान आपण परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण हिरवी, लाल व पिवळी शिमला मिरची ॲड करून घेणार आहोत. इथे शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. इथे मी शिमला मिरची हलकीशी परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत. भातामध्येही मी मीठ घातलेलं आहे, पण इथे आपण हलकेसे मीठ ॲड करून घ्यायचे आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर भाज्या व्यवस्थित आपण परतून घेतलेल्या आहेत. त्यामध्येच आता आपण लगेच पनीरही ॲड करून घेणार आहोत व पनीरही व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. पनीर छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण इथे मी स्टीम केलेला राईस ॲड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा इथे असा आपला हा भात तयार झालेला आहे. हा भात आता आपण कढईमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. भातावरतीच आता आपण हाफ टीस्पून ओरिगॅनो ॲड करून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये आपण 1 टीस्पून चिली फ्लेक्स ॲड करून घेत आहोत. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसेल तर इथे तुम्ही हिरवी मिरची कट करून ॲड केली तरी चालेल. आता हे सर्व मसाले आपण हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. हलक्या हाताने मिक्स केल्यामुळे भात तुटणार नाही व आहे असा छान अख्खा राहतो. इथे आपला भात हलक्या हाताने छान असा मिक्स झालेला आहे. ह्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर हा भात आपण एक वेळेस छान मिक्स करून घ्यायचा आहे. भात हलक्या हाताने मिक्स केल्यामुळे आहे असा छान मोकळा भात तयार होतो. इथे आपला झटकीपट टिफिनसाठी हॉटेल स्टाईल इटालियन राईस तयार झालेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या ॲड करून घेऊ शकता. हा राईस आता आपण हलकासा थंड करून मगच टिफिनमध्ये भरून घेणार आहोत. राईस थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये भरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मुलांच्या आवडीचे बिस्किट किंवा कुकीज आपण ह्यामध्ये देऊ शकतो. इथे मी बिस्किट देत आहे. त्याचबरोबर शेजवान चकलीही देत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादे फ्रूट्स किंवा एनर्जी बार ॲड केला तरी चालेल. इथे आपला झटकीपट टिफिन तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.